स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माफिया लव या आपल्या नवीन लव्ह स्टोरीमध्ये. तर सुरू करूया आजची आपली कहाणी. विहान राठोड हा 20 वर्षांचा तरुण होता, जो भारतातील मुंबई येथील टॉप युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होता. त्याचे वडील महेश राठोड हे देशातील अत्यंत मोठे उद्योगपती आणि त्याचबरोबर अंडरवर्ल्डशी जोडलेले एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. तरीही विहानचे बालपण अतिशय आनंदी वातावरणात गेले होते. तो खूपच गोड आणि नम्र स्वभावाचा मुलगा होता. आश्चर्य म्हणजे त्याचे वडील इतके कठोर आणि भीतीदायक व्यक्तिमत्व असूनही विहानशी अत्यंत शांत आणि प्रेमळ स्वरात बोलायचे. त्याची आई मीरा ही संपूर्ण भारतातील सर्वोत्तम शेफ म्हणून ओळखली जात होती. घरात सगळ्यांचे मन जिंकणारी, प्रेमळ आणि हसतमुख व्यक्ती होती. विहानची गर्लफ्रेंड होती दिया देसाई. 20 वर्षांची दिया देखील विहानसोबतच मुंबईतील त्याच टॉप युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती. तिचे वडील शेखर देसाई हे एक मोठे उद्योगपती होते आणि आई एक प्रसिद्ध मॉडेल होती. दिया तिच्या वडिलांवर खूप प्रेम करायची. तिच्या कुटुंबाला मात्र तिच्या आणि विहानच्या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हते. दिया खूप नम्र, गोड आणि नेहमी हसतमुख राहणारी मुलगी होती. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपीएस्ट बर्थडे विहान. आई मीराने विहानला उठवत गाणं म्हणत म्हणत त्याला शुभेच्छा दिल्या. थँक्यू आई, विहानने चेहऱ्यावर मोठं हसू आणत सांगितलं. हॅपी बर्थडे विहान. वडील महेश यांनी शांत पण प्रेमळ आवाजात शुभेच्छा दिल्या. थँक्यू डॅड, विहान म्हणाला. माझा फोन कुठे आहे, विहानने मीराकडे विचारलं. का? ओह, तिचा मेसेज आला का ते बघायचंय ना, मीरा हसत हसत म्हणाली आणि विहान लगेच लाजला. हो, थोडंसं, विहान लाजत म्हणाला. हे घे तुझा फोन. मीराने फोन त्याच्या हातात दिला. विहानने घाईघाईने फोन उघडला आणि पाहिलं. त्याला मेसेज आला होता, पण तो मेसेज नव्हता, एक व्हॉइसमेल होता. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू डिअर विहान, हॅपी बर्थडे टू यू. आय विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आय विश यू अ हॅपीएस्ट बर्थडे अँड आय लव्ह यू. बाय. तो गोड आवाज व्हॉइसमेलमधून ऐकू आला. अरे वा, किती गोड व्हॉइसमेल आहे, मीरा आनंदाने म्हणाली. महेश म्हणतात, हो आहेच ग, विहान आधीच लाजला होता. महेश म्हणतात, लाजताना तो खूप छान दिसतोस विहान, नेहमी आनंदी राहा, ठीक आहे ना. विहान म्हणतो, मी नेहमी आनंदी राहीन बाबा, जर तुम्ही दोघं माझ्यासोबत असाल तर मी नेहमीच आनंदी राहीन. मीरा म्हणते, आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. आता जा, फ्रेश हो, तुझा आवडता हॅम्बर्गर तयार आहे. विहान म्हणतो, हॅम्बर्गर? ऐकताच तोंडाला पाणी सुटलं. पटकन करा, मी 1 मिनिटात येतो. मीरा म्हणते, ठीक आहे, लवकर कर, तुला कॉलेजलाही जायचं आहे. विहान म्हणतो, हो. विहान पटकन वॉशरूमकडे धावला. महेश आणि मीरा खोलीतून बाहेर गेले. थोड्या वेळाने विहान निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या फॉर्मल ड्रेसमध्ये बाहेर आला. त्याने आपल्या नोट्स आणि काही पुस्तकं बॅगमध्ये ठेवली आणि खाली पळत गेला. विहान म्हणतो, आई. मीरा म्हणते, विहान इकडे ये, हॅम्बर्गर तयार आहे. विहान म्हणतो, मी थांबूच शकत नाही, लगेच खायला हवंच. महेश लॅपटॉपवर काम करत होते आणि विहान जेवण करत होता. विहान म्हणतो, आई खूपच छान चव आहे. मीरा म्हणते, धन्यवाद विहान. महेश तुम्हीही घ्या ना. महेश म्हणतात, मी नंतर घेईन. मीरा म्हणते, तू नेहमी कामच करत असतोस. महेश म्हणतात, मीरा आता हे थांबव, ते थोडं जोरात बोलले. मीरा म्हणते, महेश काय झालं, इतके रागात का? महेश म्हणतात, मीरा मी त्या रिकीला आज सोडणार नाही. त्याने काय केलं आता? महेश म्हणतात, त्याने क्लायंटला फाईल सबमिटच केल्या नाहीत, आता क्लायंट खूप रागात आहे. विहान म्हणतो, बाबा शांत व्हा, एकदा रिकीला फोन करा. महेशने रिकीला फोन केला. रिकी म्हणतो, बॉस. अहो बॉस, कम्प्युटर चालत नव्हता म्हणून. महेश म्हणतात, म्हणून काय, दुसऱ्या कम्प्युटरवर काम करायचं होतंस. विहान म्हणतो, बाबा शांत व्हा. मीरा म्हणते, हो हो शांत व्हा. रिकी म्हणतो, सर मी फाईल क्लायंटला 1 मिनिटापूर्वी पाठवली आहे. महेश म्हणतो, रिकी काही चूक झाली तर मी तुला सोडणार नाही. रिकी म्हणतो, सॉरी सर.
महेशने फोन ठेवला. मीरा म्हणते, आता शांत व्हा आणि नाश्ता करा, सगळं ठीक होईल. महेश म्हणतात, कसं ठीक होईल? मीरा म्हणते, तुम्ही देशातले टॉप बिझनेसमॅन आहात. तुमच्याकडून प्रोजेक्ट कोण हिसकावून घेणार? इतके टेन्शन का घेताय? महेश म्हणतात, तुला समजत नाही. मीरा म्हणते, तुला समजत नाही, त्याची नक्कल करत. विहान म्हणतो, ठीक आहे, मी निघतो कॉलेजला, बाय. मीरा म्हणते, हॅव अ नाईस डे. महेश म्हणतात, बाय. विहान कॉलेजसाठी निघाला. थोड्या वेळाने तो मुंबईतील आपल्या टॉप कॉलेजमध्ये पोहोचला. तो चालताना सगळ्यांना हाय करत होता आणि सगळे त्याला शुभेच्छा देत होते. दिया देसाई एका झाडाखाली त्याची वाट पाहत उभी होती. तिने क्रीम रंगाचा स्वेटशर्ट आणि निळी जीन्स घातली होती. विहान म्हणतो, हाय दिया. दिया म्हणते, हॅपी बर्थडे विहान. विहान म्हणतो, खूप खूप धन्यवाद. दिया म्हणते, हे घे. तिने त्याला एक सुंदर इन्फिनिटी ब्रेसलेट दिलं आणि त्याच्या हातात बांधलं. विहान म्हणतो, धन्यवाद, पण इन्फिनिटी का? दिया म्हणते, कारण माझं तुझ्यावरचं प्रेम अनंत आहे. विहान लाजला. दिया म्हणते, माझ्या क्यूट बॉयफ्रेंडला आज काय करायचं आहे? विहान म्हणतो, चला लेक्चर अटेंड करू, मग बाहेर जाऊन एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेऊया. दिया म्हणते, छान प्लॅन आहे. विहान म्हणतो, हो नक्कीच. दोघंही कॉलेजच्या वर्गाकडे चालायला लागले. विहान म्हणतो, बरं अजून काय? दिया म्हणते, काही नाही, असंच. विहान म्हणतो, दिया, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. दिया म्हणते, काय आहे विहान? विहान म्हणतो, तू नेहमी माझ्यासोबत राहशील ना? कृपया मला सोडून जाऊ नकोस. दिया म्हणते, हा कसला प्रश्न आहे? मी तुला कधीच सोडणार नाही. मला पण तू माझ्या आयुष्यात हवा आहेस. चला मग एक प्रॉमिस करूया. विहान म्हणतो, हो. विहान आणि दिया एकत्र. प्रॉमिस. दोघं लेक्चरला गेले. लेक्चरनंतर विहान म्हणतो, चला रेस्टॉरंटला जाऊया. दिया म्हणते, हो. विहान म्हणतो, थांब, मी मास्क घालतो. दिया म्हणते, हो ठीक आहे. ते दोघं मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये गेले. विहान म्हणतो, तुला काय खायचं आहे? दिया म्हणते, ग्रिल्ड चीज अँड मॅश्ड पोटॅटो. विहान म्हणतो, ठीक आहे, मी बर्गर आणि कॉफी घेईन. दिया म्हणते, ओके. वेटरने ऑर्डर घेतली आणि तो निघून गेला. दोघं बोलत असतानाच अचानक काही गुंड रेस्टॉरंटमध्ये आले. विहान म्हणतो, शिट. दिया म्हणते, काय झालं? विहान म्हणतो, हे माझ्या वडिलांच्या शत्रूंचा ग्रुप आहे. दिया म्हणते, देवा, आता काय करू? विहान म्हणतो, दिया तू इथून निघ, मी सांभाळतो. दिया म्हणते, काय? मी तुला सोडून जाऊ शकत नाही. विहान म्हणतो, कृपया समजून घे दिया, आपण त्या तलावाजवळ भेटू, ठीक आहे? आता जा. दिया अनिच्छेने रेस्टॉरंटमधून बाहेर गेली. विहान दुसऱ्या टेबलकडे बसला आणि हळूच बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात एक गुंड त्याच्या समोर आला. गुंड म्हणतो, अरे तू थांब, इकडे ये. विहान हळूच त्यांच्याकडे गेला. गुंड म्हणतो, हो, मास्क काढ. विहान म्हणतो, मी खरं तर व्हायरल इन्फेक्शनने त्रस्त आहे. तो खूप वेगाने पसरतो, म्हणून मास्क ठेवणं गरजेचं आहे. गुंड म्हणतो, जे सांगतोय ते कर, मास्क काढ. विहानने नाखुशीने मास्क काढला. गुंड म्हणतो, तू तर महेश राठोड यांचा मुलगा आहेस ना? हे ऐकताच विहान पळू लागला. संपूर्ण गुंडटोळी त्याच्या मागे धावली. पळताना त्याच्या हातातील ब्रेसलेट एका गुंड्याच्या हातात अडकला आणि तुटला. विहान थांबला, खाली पडलेला ब्रेसलेट उचलला. त्याचे डोळे भरून आले. तेवढ्यात त्याच्या बॉडीगार्डने तिथे येऊन गुंड्यांची लढाई केली आणि विहानला वाचवलं. बॉडीगार्ड म्हणतो, सर तुम्ही ठीक आहात ना? विहान म्हणतो, हो, पण तो ब्रेसलेट? बॉडीगार्ड म्हणतो, सर मी तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही घरी जा. विहान म्हणतो, नाही, मला दियाला भेटायचं आहे, ती तलावाजवळ वाट पाहत असेल. तो धावत निघाला. बॉडीगार्ड म्हणतो, सर कार आहे ना? थोड्या वेळाने दोघं तलावाजवळ पोहोचले. दिया तिथे वाट पाहत उभी होती. विहान धावत तिच्याकडे गेला आणि तिला मिठी मारली. दिया म्हणते, देवा विहान, तू ठीक आहेस ना? विहान म्हणतो, मी ठीक आहे, पण तो ब्रेसलेट. दिया म्हणते, काय झालं ब्रेसलेटला? विहान म्हणतो, तो तुटला दिया, मला माफ कर, मी तुझं ब्रेसलेट तोडलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. दिया म्हणते, अरे अरे, रडू नकोस, कृपया रडू नकोस, सोडून दे, ठीक आहे.
विहान म्हणतो, मी तो एक दिवसही जपू शकलो नाही. दिया म्हणते, विहान ठीक आहे, आज तुझा वाढदिवस आहे, तू हसला पाहिजेस, रडू नकोस. विहान म्हणतो, मला खरंच माफ कर दिया. दिया म्हणते, मी सांगितलं ना, ठीक आहे, इतकं सिरियस घेऊ नकोस. बॉडीगार्ड म्हणतो, सर तुमच्या वडिलांनी तुम्हाला घरी आणायला सांगितलं आहे. विहान म्हणतो, ठीक आहे, बाय दिया. दिया म्हणते, बाय आणि हॅपी बर्थडे पुन्हा एकदा. विहान म्हणतो, थँक्यू, आय लव्ह यू, बाय. दिया म्हणते, बाय. थोड्या वेळाने विहान घरी पोहोचला. महेश सोफ्यावर लॅपटॉपवर काम करत होता आणि मीरा बाजूला बसली होती. मीरा विहानला पाहून लगेच त्याच्याकडे धावली. मीरा म्हणते, तू ठीक आहेस ना विहान? तुला दुखापत झाली नाही ना? विहान म्हणतो, नाही आई, मी ठीक आहे. मीरा म्हणते, देवा माझ्या. महेश म्हणतो, किती वेळा सांगितलंय? किती वेळा तुला सेल्फ डिफेन्स शिकायला लावलंय? महेश म्हणतात, किती वेळा सांगितलं? किती वेळा तुला सेल्फ डिफेन्स शिकायला भाग पाडलंय मी? विहान म्हणतो, बाबा. महेश म्हणतात, तू माझं ऐकतच नाहीस आणि मग हेच होतं. मी प्रत्येक वेळी तुझ्यासोबत राहू शकत नाही विहान. तुला माझ्यासारखं आणि ईशानसारखं लढता आलं पाहिजे. ते ओरडले. विहान म्हणता, ईशानशी माझी तुलना करू नका. तोही ओरडला. महेश म्हणतात, तो तुझा मोठा भाऊ आहे आणि आवाज खाली ठेव. माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायची हिंमत करू नकोस. मीरा म्हणते, महेश, विहान, आता थांबवा हे सगळं. ईशान आला तर हे अजून वाढेल. विहान म्हणतो, आई, कृपया बाबांना सांग की माझी ईशानची तुलना करू नका. महेश म्हणतात, मी फक्त सत्य सांगतोय विहान. मीरा म्हणते, महेश, आज त्याचा वाढदिवस आहे, कृपया तो खराब करू नका. महेश म्हणतो, मी फक्त त्याला समजावतोय की जर त्याने सेल्फ डिफेन्स शिकला नाही तर त्याच्यासाठी ते धोकादायक आहे. मी आणि ईशान देशातील सर्वात भीतीदायक लोकांपैकी आहोत आणि तो माझा मुलगा आहे. लोक त्याच्यावर हल्ला करतात. इतकं साधं त्याला का समजत नाही? मीरा म्हणते, तो समजेल महेश. विहान म्हणतो, आई, मला लोकांना मारणं आवडत नाही. मला नाही आवडत. मी कुणालाही मारू किंवा दुखवू इच्छित नाही. आपण जेव्हा एखाद्याला मारतो तेव्हा आपण त्याचा जीव घेतो. मग एखाद्याचा जीव हा आपल्या मोबाईल गेमसारखा आहे का? तेवढ्यात मागून एक आवाज आला. नाही, तो गेम नाही. विहान वळला. विहान म्हणतो, मग काय आहे ईशान? तो ईशान राठोड होता, विहानचा मोठा भाऊ, जो मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि बिझनेस जगतात सर्वात भीतीदायक नाव म्हणून ओळखला जात होता. ईशान म्हणतो, तू अजून लहान आहेस हे समजायला. महेश म्हणतात, लहान? खरंच? मी तुझ्या वयात कंपनी सुरू केली होती. ईशान म्हणतो, प्रत्येकजण तुमच्यासारखा नसतो बाबा. प्रत्येकाची स्वतःची विचारसरणी असते. तो बोलत बोलत पुढे चालला. मीरा म्हणते, ईशान, तुझ्या खोलीत जा. ईशान म्हणतो, हो, मी जातो. खूप थकलोय मीही. बाय द वे, हॅपी बर्थडे विहान. तो म्हणाला आणि विहानकडे पाहून डोळा मारला. महेश म्हणतात, ईशान, तुला माहीत आहे आज काय झालं? मीरा म्हणते, महेश. ईशान म्हणतो, हो, मी आधीच त्यांना संपवलं आहे, त्यामुळे टेन्शन नाही. तो थंडपणे म्हणाला. विहान म्हणतो, काय? तू त्यांना मारलं? ईशान, त्यांनी माझं काहीच केलं नव्हतं. ईशान म्हणतो, खरंच? पण मी आधीच त्यांना संपवलं. तुला आधी सांगायला हवं होतं विहान. ती तुझी चूक आहे. महेश म्हणतात, खूप छान केलंस ईशान. मला आशा आहे की तू विहानला काही सेल्फ डिफेन्स शिकवशील. ईशान म्हणतो, नक्कीच, जर विहान तयार असेल तर. विहान म्हणतो, मी तुमच्यासारखं लोकांना कधीच मारणार नाही. ईशान म्हणतो, ठीक आहे. विहान म्हणतो, मला तुमचा राग येतो. तो रागात आपल्या खोलीत निघून गेला. मीरा म्हणते, विहान. ईशान, महेश, आज त्याचा वाढदिवस आहे आणि तुम्ही त्याला रडवलं. आज रात्री मी तुमच्यासाठी जेवणच बनवणार नाही. ईशान म्हणतो, काय? हे काय आहे? तू नेहमी फक्त लहान मुलाकडे लक्ष देतेस. माझं काय? आपण जे करतो ते त्याच्या भल्यासाठीच आहे. मीरा म्हणते, हे बोलणं बंद करा. मला नाही माहीत तुम्ही काय कराल. फक्त त्याला हसवा. नाहीतर. महेश म्हणतात, नाहीतर काय? मीरा म्हणते, मी तुम्हाला घटस्फोट देईन आणि ईशान, मी तुला माझ्या मैत्रिणीच्या मुलीशी काव्याशी लग्न लावून देईन. महेश आणि ईशान एकत्र म्हणतात, हे कसलं ब्लॅकमेल आहे? महेश म्हणतात, खरंच तुम्हाला घटस्फोट देशील? ईशान म्हणतो, खरंच?
ईशान राठोड हा 23 वर्षांचा माफिया आणि बिझनेसमॅन होता. खूपच शिस्तप्रिय आणि थोडासा रागीट स्वभावाचा माणूस. त्याला त्याच्या लहान भावाला विहानला चिडवायला खूप आवडायचं. पण त्याचवेळी तो आपल्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार असायचा. त्याचं एक वैशिष्ट्य होतं की कुटुंबाच्या बाबतीत तो खूप गंभीर आणि संरक्षणात्मक होता. पण एकदा का तो रागावला की तो कोणाचंही ऐकत नसे. ईशान म्हणतो, खरंच आई, ती त्रासदायक काव्या आणि ती फक्त माझी मैत्रीण आहे. तो महेशकडे पाहत म्हणाला. ईशान म्हणतो, अरे बाबा, तुम्ही अशी बायको कुठून शोधलीत? मीरा म्हणते, जर तुला माझा इतका कंटाळा आला असेल तर काव्याशीच लग्न कर, मग तुला बरं वाटेल. ईशान म्हणतो, मी तिच्याशी लग्न करण्यापेक्षा मरायला तयार आहे. मीरा म्हणते, छान, आता विहानला हसव, नाहीतर मी जे सांगितलंय ते करेन. ईशान म्हणतो, ठीक आहे. ईशान विहानच्या खोलीकडे गेला आणि दरवाजा ठोठावला. ईशान म्हणतो, मॅन, जिवंत आहेस का? विहानने दरवाजा उघडला. विहान म्हणतो, काय आहे? ईशान म्हणतो, तुझे अश्रू पुस आणि बाहेर चल, आपण तुझा वाढदिवस साजरा करायला जातोय. विहान म्हणतो, मला काही नको, मी एक युजलेस मुलगा आहे ना. महेश म्हणतो, मी असं कधीच म्हटलं नाही. विहान म्हणतो, पण तुम्हाला तसंच वाटतं. महेश म्हणतो, ठीक आहे, मी माफी मागतो. विहान म्हणतो, मला माहीत आहे की तुम्ही दोघा आईच्या ब्लॅकमेलमुळे हे करत आहात. ईशान म्हणतो, हो, तू बरोबर आहेस, नाहीतर मी तुला का समजावणार. विहान म्हणतो, मला ईशान तुझा राग येतो. ईशान म्हणतो, कोण म्हणालं मला तुझ्यावर प्रेम आहे? महेश म्हणतात, विहान शेवटचं सांगतोय, मला माफ कर. मीरा म्हणते, त्याला घाबरवू नका महेश, ती ओरडली. महेश म्हणतात, माझ्या प्रिय विहान, मी खरंच माफी मागतो. ईशान म्हणतो, बाबा, दियाला फोन करा, सगळं ठीक होईल. विहान म्हणतो, लाज नाही वाटत का? मी लहान असून रिलेशनशिपमध्ये आहे आणि तू अजून सिंगल आहेस. ईशान हलकेच स्मित करत विहानच्या कानात म्हणाला, कारण मी या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत नाही, ज्याला प्रेम म्हणतात. विहान म्हणतो, हां, प्रेम म्हणजे वेळ वाया? ईशान म्हणतो, हो, मी अनलकी राहणं पसंत करतो. विहान म्हणतो, प्रेम हे जगातलं सर्वात कठीण आणि गुंतागुंतीचं आहे. ईशान म्हणतो, खरंच? मग नॅव्हियर स्टोक्स इक्वेशन समजावून सांग. विहान म्हणतो, काय? मी गंभीर आहे. ईशान म्हणतो, मी पण. मीरा म्हणते, मी सांगितलं होतं ना, त्याला हसवायचं होतं, चिडवायचं नाही. ईशान म्हणतो, बस, चला बाहेर जाऊया, थोडं फ्रेश हवा घेऊया. विहान म्हणतो, मी येणार नाही. विहान दरवाजा बंद करणार इतक्यात ईशानने त्याचा शर्ट पकडला आणि त्याला बाहेर ओढलं. ईशान म्हणतो, मी कुणालाही कन्व्हिन्स करू शकत नाही. मीरा म्हणते, काळजी घ्या. विहान म्हणतो, आई. ईशानने विहानला गाडीत बसवलं. विहान म्हणतो, मी येणार नाही. ईशान म्हणतो, गप्प बस स्पॉइल्ड ब्रॅट. विहान म्हणतो, मला तसं बोलू नकोस, ते इरिटेटिंग आहे. ईशान म्हणतो, आणि तूच तर एनॉईंग आहेस. विहानने ईशानचे केस पिसकटले. ईशान म्हणतो, मॅन, काय चाललंय? विहान म्हणतो, जा इथून. ईशान म्हणतो, तूच जा इथून. विहान म्हणतो, जाऊन विहिरीत उडी मार. ईशान म्हणतो, मी मरलो तर तुला पण घेऊन जाईन, लक्षात ठेव. विहान म्हणतो, मी नाही येणार. ईशान म्हणतो, मी तुला जबरदस्तीने नेईन. विहान म्हणतो, मला तुझा खूप राग येतो ईशान. ईशान म्हणतो, ठीक आहे, मला फरक पडत नाही, बरेच लोक मला तसंच म्हणतात. दोघं काही वेळ शांत बसले. मग विहान बोलू लागला, तू काव्याला अनोईंग का म्हटलंस? ईशान म्हणतो, का म्हटलं? कारण ती अनोईंग आहे. विहान म्हणतो, मला नाही वाटत ती तशी आहे. ईशान म्हणतो, कारण तुम्ही दोघं एकाच ॲनिमल किंगडममधले आहात. विहान म्हणतो, ईशान. ईशान म्हणतो, का ओरडतोस? मी बहिरा नाही. विहान म्हणतो, मी देवाला प्रार्थना करतो की तू आणि काव्या एकत्र यावं. ईशान म्हणतो, तू खरंच माझा भाऊ आहेस का विहान? विहान म्हणतो, हो. काव्या लेडी बॉस आहे आणि तू बॅड बॉस आहेस. तुम्ही परफेक्ट जोडी आहात. ईशान म्हणतो, मी बॅड बॉस आहे? विहान म्हणतो, हो, तू लोकांना मारतोस. ईशान म्हणतो, आणि काव्या नाही का मारत? विहान म्हणतो, ती कधी कधी दया दाखवते. ईशान म्हणतो, म्हणजे डेड बॉडीज लपवणं म्हणजे दया आहे, हे नवीनच समजलं. विहान म्हणतो, तू कधीच मान्य करत नाहीस की काव्य तुझ्यापेक्षा चांगली आहे. ईशान म्हणतो, तू मान्य करतोस का की मी तुझ्यापेक्षा चांगला आहे? विहान शांत झाला. ते दोघं मुंबईतील एका पार्कसारख्या मोकळ्या जागेत पोहोचले आणि झाडाजवळच्या बेंचवर बसले. ईशान म्हणतो, लहानपणी आपण इथे यायचो, आठवतं का?
विहान म्हणतो हो. आपण झाडावर चढायचो. पण ईशान म्हणतो आणि खेळायचो. विहान म्हणतो हो. तेव्हा सगळं छान होतं. मला वाटतं आपण पुन्हा लहानपणात परत जावं. विहान म्हणतो हो. किती छान असेल ना. तेवढ्यात ईशानला फोन आला. विहान म्हणतो कोण आहे? ईशान म्हणतो ॲनॉयन्सची राणी काव्या. विहान म्हणतो ती तुला का फोन करते? ईशान म्हणतो काय माहीत. ईशानने फोन उचलला. ईशान म्हणतो हो. काव्या म्हणते ईशान तू माझा लॅपटॉप पुन्हा घेतलास? ती जोरात ओरडली. ईशान म्हणतो श्श, ओरडू नकोस. माझ्याकडे तुझा लॅपटॉप नाही, माझाच आहे. काव्या म्हणते खरंच? मग माझ्या लॅपटॉपमध्ये तुझे फोटो आणि मर्डर रेकॉर्ड्स का आहेत? ईशान म्हणतो ते. काव्या म्हणते तो तुझाच लॅपटॉप आहे वेड्या. ईशान म्हणतो नाही, तो तुझाच आहे. माझा लॅपटॉप माझ्याकडे आहे. काव्या म्हणते एकदा चेक कर डॉंकी. ईशान उठला आणि आपल्या कार्डजवळ जाऊन लॅपटॉप तपासू लागला. ईशान म्हणतो हो, तो तुझाच आहे. काव्या म्हणते मी तुला 100 वेळा सांगितलंय माझा लॅपटॉप घेऊ नकोस. तू आंधळा आहेस का? ईशान म्हणतो हो. बहुतेक माझे डोळे हल्ली धुसर दिसायला लागलेत. काव्या म्हणते खरंच का? ईशान म्हणतो बघ, मला वेळ वाया घालवायचा नाही आहे. मी सध्या तलावाजवळ आहे. तू ये आणि तुझा लॅपटॉप घे. काव्या म्हणते तू तिथे काय करतोयस? ईशान म्हणतो मी तुला का सांगू? काव्या म्हणते कारण मला काहीतरी माहीत आहे. ईशान म्हणतो काय? काव्या म्हणते तू 120 लोकांना संपवलंस आणि मी 120.5 लोकांना. ईशान म्हणतो 120.5? काव्या म्हणते मी एका माणसाला अर्ध संपवलंय. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मी तुझ्यापेक्षा एक माणूस जास्त मारला आहे. म्हणून मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ईशान म्हणतो वा, खूप छान गोष्ट ऐकायला मिळाली. मी खूप ब्लेस्ड आहे. आता ये आणि तुझा लॅपटॉप घे. वेस्ट क्रिएचर. तो फोन ठेवतो. विहान म्हणतो झालं का भांडण तिच्याशी? ईशान म्हणतो ती लिटरली अनॉईंग आहे. विहान म्हणतो तुमचे लॅपटॉप नेहमी एक्सचेंज कसे होतात? ईशान म्हणतो कारण आम्ही दोघंही एकाच कंपनीचे आणि एकाच एडिशनचे लॅपटॉप वापरतो. विहान म्हणतो ओह, मग लॉकचं काय? ईशान उत्तर देणार इतक्यात काव्या मागून येऊन विहानला मिठी मारते. काव्या म्हणते हॅपीएस्ट बर्थडे विहान. विहान म्हणतो थँक्यू काव्या. काव्या म्हणते तुम्ही दोघं इथे काय करताय? ईशान म्हणतो आम्ही इथे गवत खायला आलोय. काव्या म्हणते नाही, तू खा. विहानला यात ओढू नकोस. ईशान म्हणतो थँक्यू. काव्या म्हणते आता माझा लॅपटॉप दे. ईशान म्हणतो तो गाडीत आहे, घे जा. ईशान चावी देतो. काव्या पार्कजवळ उभ्या असलेल्या कारकडे जाते. लॅपटॉप घेते आणि ईशानचा लॅपटॉप ठेवते. काव्या म्हणते झालं, हे घे तुझ्या चाव्या. ईशान म्हणतो हो. विहान म्हणतो थांबा, जर तुमचे लॅपटॉप एक्सचेंज झाले तर तू त्याच्या फाईल्समध्ये कशी घुसतेस काव्या? काव्या म्हणते साधारणपणे लॉक उघडून. विहान म्हणतो पासवर्ड काय? ईशान आणि काव्या एकत्र म्हणतात गुप्ता 59. विहान म्हणतो थांबा थांबा, काव्याचा पासवर्ड तिच्या आडनावामुळे गुप्ता आहे, पण तुझा पासवर्ड गुप्ता का ईशान? ईशान म्हणतो कारण कोणीही ओळखू शकत नाही. विहान म्हणतो काव्या म्हणते हो, मी ते पण विसरले होते. काव्या कारकडे जाते आणि एक डबा घेऊन येते. विहान म्हणतो हे काय आहे? काव्या म्हणते पॅनकेक्स आहेत, मी बनवले आहेत. ईशान मार्फत तुला द्यायचे होते पण तू इथेच आहेस, घे. ती विहानला देताना हसते. काव्या म्हणते 1 2 3 4. ईशान म्हणतो एकूण 8 जणांसाठी? काव्या म्हणते तुला खात्री आहे? ईशान म्हणतो हो, मी सांभाळू शकतो. काव्या म्हणते मला विसरू नकोस. ईशान म्हणतो तू लढणार आहेस का? काव्या म्हणते का नाही? ईशान म्हणतो नाही, मी ऐकलंय की तू आजारी आहेस. काव्या म्हणते मग तू माझी तब्येत विचारायला आला नाहीस का? ईशान म्हणतो मला अशा फॉर्मॅलिटीज आवडत नाहीत, मी माझ्या पद्धतीने जगतो. अचानक ईशान तिचा हात पकडतो आणि ती त्याच्या जवळ येते. तेवढ्यात तो पाठीमागून आलेल्या माणसावर गोळी झाडतो. ईशान पटकन वळून दुसऱ्या माणसाला मारतो आणि एका हातात काव्याला सुरक्षित ठेवतो. काव्या पुढे आलेल्या माणसाला लाथ मारते. विहान म्हणतो थँक्स काव्या. काव्या म्हणते नो प्रॉब्लेम. ईशान म्हणतो तू खरंच हे खाऊ शकतेस का? मला विश्वास नाही तू कुकिंग करतेस. काव्या म्हणते तुझ्या अप्रुव्हलची गरज नाही. विहान म्हणतो खूप सॅवेज आहेस काव्या.
काव्या म्हणते थँक्यू. अचानक दोघांचाही चेहरा गंभीर होतो. ईशान म्हणतो विहान गाडीत बस, मला काव्याशी बोलायचं आहे. विहान म्हणतो असं काय बोलणार आहात जे मी ऐकू नये? काव्या म्हणते आम्ही लोकांना कसं मारतो याबद्दल बोलणार आहोत, ऐकायचं आहे का? विहान म्हणतो नाही नाही, मी बाहेर पडतो. ईशान लवकर ये. बाय काव्या. काव्या म्हणते हो बाय. विहान कारमध्ये बसतो आणि ईशान कार लॉक करतो. काव्या म्हणते 1 2 3 4. ईशान म्हणतो एकूण 8 जण आहेत. काव्या म्हणते खात्री आहे का? ईशान म्हणतो हो, मी सांभाळू शकतो. काव्या म्हणते मला विसरू नकोस. ईशान म्हणतो तू लढणार आहेस का? काव्या म्हणते नक्कीच, का नाही? ईशान म्हणतो नाही, मी ऐकलंय की तू आजारी आहेस. काव्या म्हणते मग तू माझी तब्येत विचारायला आला नाहीस का? ईशान म्हणतो मला अशा फॉर्मॅलिटीज आवडत नाहीत, मी माझ्या पद्धतीने जगतो. अचानक ईशानने तिचा हात पकडला आणि ती त्याच्या बाहुपाशात आली. त्याच वेळी त्याने मागून आलेल्या माणसावर गोळी झाडली. ईशान पटकन वळला आणि एका हातात काव्याला सांभाळत दुसऱ्या माणसाला मारलं. समोरून आलेल्या माणसाला काव्याने लाथ मारून खाली पाडलं. काव्या गुप्ता ही 23 वर्षांची महिला माफिया आणि बिझनेस वुमन होती. ती देशातील दुसऱ्या क्रमांकाची प्रभावशाली आणि शक्तिशाली महिला म्हणून ओळखली जायची. तिचे लांब काळे केस आणि काळे डोळे तिला अजूनच आकर्षक बनवत होते. तिचे आईवडील तिच्या माफिया जगात येण्याच्या सुरुवातीलाच निधन पावले होते. तेव्हापासून तिने स्वतःला कोणालाही जास्त जवळ येऊ दिलं नाही, फक्त विहान आणि ईशान वगळता. ती कुटुंबाशी फारसा संपर्क ठेवत नव्हती. तरीही ती मीरा यांच्याशी थोडी जवळीक ठेवत होती. दोघांनी मिळून त्या गुंडांचा सामना केला आणि अखेर सर्व गुंड मारले गेले. ईशान म्हणतो तू ठीक आहेस ना? काव्या म्हणते हो. तू? ईशान म्हणतो मी ठीक आहे. ईशान विहानकडे गेला. तो शांत बसून फोन स्क्रोल करत होता. काव्या म्हणते तो ठीक आहे ना? ईशान म्हणतो हो. काव्या म्हणते ठीक आहे, मग मी निघते. ईशान म्हणतो हां. तुझा लॅपटॉप घेतलास का? काव्या म्हणते हो. ईशान म्हणतो काव्या हे घे. काव्या म्हणते काय आहे? ईशान म्हणतो हे तापासाठीचं औषध आहे. काव्या म्हणते तू घेतलंस? ईशान म्हणतो हो. बाय. काव्या म्हणते बाय. काव्या आणि ईशान निघून गेले. 2 वर्षांनंतर एका छान दिवशी विहान राठोड आणि दिया देसाई एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होते. विहानने आता स्वतःची कंपनी सुरू केली होती आणि दिया तिच्या वडिलांची कंपनी सांभाळत होती. दिया म्हणते हे हॉटेल मला खूप आवडलं. इथलं जेवण खूप छान आहे. विहान म्हणतो हो, खूपच समाधानकारक आहे. जेवण झाल्यावर दोघं हातात हात घालून फुटपाथवर चालत होते. दिया म्हणते विहान, आपण लग्न करूया का? विहान म्हणतो हां करूया, पण ईशानचं नुकतंच लग्न झालं आहे, आपण पुढच्या वर्षी करू शकतो ना? दिया म्हणते हो करू शकतो, पण मला वाटतं लवकर लग्न करावं. विहान म्हणतो हो, पण आधी माझा बिझनेस पूर्ण विकसित होऊ दे, मग आपण आनंदाने लग्न करू. माझ्या कुटुंबात सगळं ठीक आहे, तुझ्या कुटुंबाचं काय? दिया म्हणते माझे बाबा तुला एकदा भेटू इच्छितात. विहान म्हणतो ठीक आहे, मी त्यांना एकदा भेटतो. दिया म्हणते उद्या 3:30 वाजता? विहान म्हणतो ठीक आहे. दुसऱ्या दिवशी 3:30 वाजता विहान रेस्टॉरंटमध्ये आला. दिया त्याची वाट पाहत होती. दिया म्हणते उशीर झाला का? विहान म्हणतो नाही, वेळेवर आलोय, चला. दियाने त्याला आपल्या वडिलांकडे नेलं. शेखर देसाई दियाचे वडील म्हणतात. नमस्कार मिस्टर राठोड. विहान म्हणतो नमस्कार मिस्टर देसाई. दोघांनी हस्तांदोलन केलं. दिया बाजूला बसली. देसाई म्हणतात मी तुमच्याबद्दल ऐकलं आहे. स्वतःची कंपनी सुरू केली, वडिलांची कंपनीही सांभाळली, खूप छान. विहान म्हणतो धन्यवाद सर. देसाईजी म्हणतात मला अंकल म्हण. विहान म्हणतो धन्यवाद अंकल. तिचे वडील म्हणतात माझी मुलगी नेहमी योग्य निर्णय घेते, पण तिने तुमच्यासाठी कधी कधी खोटंही सांगितलं आहे. दिया म्हणते बाबा मी. तिचे वडील म्हणतात काळजी करू नकोस बाळा, मी फक्त बोलतोय. विहान म्हणतो माफ करा अंकल, माझ्यामुळे तिने खोटं सांगितलं असेल. देसाईजी म्हणतात नाही नाही, तुला माफी मागायची गरज नाही, उलट यामुळे ती तुझ्यासाठी उभी राहते, म्हणजे तुमचं प्रेम तिला मजबूत करतंय. विहान म्हणतो धन्यवाद. देसाईजी म्हणतात तुम्ही दोघं एकत्र छान दिसता. दिया म्हणते थँक्यू बाबा. देसाईजी म्हणतात मला तुमच्या नात्याला काहीच हरकत नाही, तुम्ही लग्न करू शकता. विहान म्हणतो खूप खूप धन्यवाद अंकल. दिया म्हणते थँक्यू बाबा. देसाईजी म्हणतात पण
माझी सगळी प्रतिष्ठा तिच्यावर अवलंबून आहे. विहान म्हणतो, मी समजतो अंकल. शेखर देसाई म्हणतात, मला खूप भीती वाटते की तिला काही झालं तर. मी खूप घाबरतो तिला गमावण्याला. तू तर तू तर माफी आहेस ना? विहान म्हणतो, नाही अंकल. कृपया मला माझ्या वडिलांशी आणि भावाशी मिसळवू नका. ते दोघं माफिया आहेत, मी नाही. मी तुमच्यासारखाच एक साधा बिझनेसमॅन आहे. शेखर देसाई म्हणतात, पण तरीही काय झालं तर तुझ्या वडिलांचे किंवा भावाचे शत्रू तुमच्यावर हल्ला करतील आणि दियावरही. विहान म्हणतो, असं काही होणार नाही अंकल. तुम्ही खूप जास्त विचार करता आहात. दिया म्हणते, हो बाबा, असं काही नाही आहे. शेखर देसाई म्हणतात, ठीक आहे. मग तुम्ही लग्न कधी करणार? विहान म्हणतो, बहुतेक पुढच्या वर्षी. शेखर देसाई म्हणतात, ठीक आहे. दिया, मी तुझ्या आईशी बोलेन. दिया म्हणते, थँक्यू बाबा. शेखरजी म्हणतात, चला मग. दिया म्हणते, बाय विहान. विहान म्हणतो, बाय. दिया आणि शेखरजी तिथून निघून गेले. विहानही आपल्या घरात परतला. तो एक साधं पण शांत घर होतं, जिथे तो एकटा राहायचा. तो आपल्या खोलीत गेला आणि बेडवर पडला. आनंदाने तो बेडवर उलटसुलट फिरू लागला. त्याचा चेहरा उजळला होता. त्याच्या स्मिताने सगळं सांगून टाकलं होतं की तो किती खुश आहे. विहानचे विचार, शेवटी शेवटी मी दियासोबत लग्न करू शकतो. तिच्यासोबत आनंदी आयुष्य जगू शकतो. देवाचे आभार. मी खूप घाबरलो होतो की तिचे वडील नकार देतील, पण त्यांनी होकार दिला. आता आम्ही एक सुंदर आणि साधं आयुष्य जगू शकतो. मी खूप खुश आहे. मला फक्त दिया माझे लाईफ पार्टनर म्हणून दिसते. तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. ती खूप गोड, सुंदर आणि प्रेमळ आहे. धन्यवाद देवा, मला तिच्यावर प्रेम करायला आणि तिला माझ्यावर प्रेम करायला दिल्याबद्दल. इकडे दिव्याचे विचार, देवा, बाबा फक्त हो म्हणाले. आम्ही आता एकत्र आनंदाने राहू शकतो. माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. खरंच प्रेम जिंकलं आहे. मी कधीच इतकी आनंदी नव्हते. ती बाथरूममध्ये जाऊन चेहऱ्यावर पाणी मारते आणि हसते. मी इतकी लाजते. मला विहान खूप आवडतो. तोही मला खूप प्रेम करतो. मी माझा आनंद शब्दात सांगू शकत नाही. मला माझं आयुष्य विहानसोबतच संपवायचं आहे. विहान अजूनही बेडवर पडून हसत होता. तेवढ्यात खोलीच्या कोपऱ्यातून आवाज आला. अजूनही लाजतोयस का? विहानने वर पाहिलं. तो ईशान होता. विहान म्हणतो, अरे ईशान, कसा आहेस? ईशान म्हणतो, ठीक आहे. पण तू इतका लाजतोयस का? विहान म्हणतो, दियाच्या बाबांनी आमच्या लग्नाला होकार दिला. ईशान म्हणतो, छान आहे. विहान म्हणतो, हो ना. तो पुन्हा बेडवर पडला आणि हसत राहिला. ईशान म्हणतो, आज तू खूप आनंदी दिसतोस. ती तुला इतका आनंदी ठेवते ना? विहान म्हणतो, हो, ती मला खूप आनंदी ठेवते. ईशान म्हणतो, बरं. मी तुला सांगायला आलो होतो की मी आणि काव्या मुंबईत तिच्या आजी आजोबांना भेटायला जात आहोत. विहान म्हणतो, मुंबई? ईशान म्हणतो, हो. विहान म्हणतो, का आत्ता अचानक? ईशान म्हणतो, का त्यांना आता? ईशानची आई म्हणाली होती की नवविवाहित जोडपं ईशानच्या आजी आजोबांना भेटतं, त्यांचे आशीर्वाद घेतं आणि देवाची प्रार्थना करत असा एक विधी असतो. विहान राठोड म्हणतो, अरे ठीक आहे. ईशान म्हणतो, हो. विहान म्हणतो, मी तुला आधीच सांगितलं होतं. तू आणि काव्या शेवटी एकत्रच येणार आहात, नाही का? ईशान म्हणतो, हो. मग काय? विहान म्हणतो, माझ्यामुळेच तुम्ही दोघांनी लग्न केलं. ईशान म्हणतो, काहीही नाही. तू पूर्णपणे चुकीचा आहेस. विहान म्हणतो, नाही, मी बरोबर आहे. ईशान म्हणतो, तू नेहमी असंच म्हणतोस. विहान म्हणतो, कारण ते खरं आहे. ईशान म्हणतो, मग माझ्यामुळे दिया आणि तू रिलेशनशिपमध्ये आलात. विहान म्हणतो, अरे आता खोटं बोलू नकोस. तू प्रेमाला घाबरत होतास. काव्याच्या प्रेमात पडल्यानंतर तुला प्रेमाचं महत्त्व समजलं. ईशान म्हणतो, ते खरं नाही, ते खरं नाही. विहान म्हणतो, बघ बघ, तू हसतोयस, म्हणजे तू खोटं बोलतोयस. ईशान म्हणतो, नाही रे, मी नाही हसत. विहान म्हणतो, ईशान सांग ना, भाचा किंवा भाची कधी? ईशान पूर्णपणे लाजून विहानकडे पाहतो आणि त्याच्यावर उशी फेकतो. ईशान म्हणतो, तू वेडा आहेस. तुला हे विचारायची हिंमत कशी झाली? विहान म्हणतो, ईशान, हे सामान्य आहे रे, मी फक्त विचारलं. ईशान म्हणतो, तू मूर्ख आहेस, वेडा आहेस. विहान म्हणतो, तू ओरडतोयस का? मी फक्त भाचाभाचीबद्दल विचारलं. ईशान म्हणतो, तुला काहीच कळत नाही. विहान म्हणतो, का ओरडतोयस? मी काही चुकीचं नाही विचारलं. ईशान म्हणतो, विहान, मी तुला आता खरंच मारणार आहे. विहान म्हणतो, का? मी इतक्या लवकर मरणार नाही. आधी मी दियाबरोबर लग्न करेल, 100 वर्ष जगेन आणि मग शांतपणे मरण येईल.
ईशान म्हणतो विहान. विहान म्हणतो हं. ईशान म्हणतो तू काव्याला खूपच जास्त अटॅच होत चाललायस. विहान म्हणतो जास्त अटॅच म्हणजे काय? ईशान म्हणतो कोणावर खूप जास्त अवलंबून राहणं बरोबर नाही रे विहान. म्हणजे ते तुझ्यासाठी चांगलं नाही. विहान म्हणतो ती माझ्यासाठी कोणी नाही, ती माझ्यासाठी सगळं आहे. तुला कल्पना नाही ईशान, मी दियावर किती प्रेम करतो. ईशान म्हणतो म्हणूनच मला भीती वाटते, विचार करूनच. विहान म्हणतो थांब ईशान. ईशान म्हणतो विहान. विहान म्हणतो कृपया, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. मी मी स्वतःची तिच्याशिवाय कल्पनाही करू शकत नाही. ईशान म्हणतो विहान पण. विहान म्हणतो कृपया हे पुन्हा बोलू नकोस. ईशान म्हणतो ठीक आहे, बरं. आणि हो, मी आणि काव्य 1 आठवडा किंवा 2 आठवड्यांनी परत येणार आहोत. विहान म्हणतो ठीक आहे, चांगला प्रवास होऊ दे. ईशान म्हणतो हो, काळजी घे. विहान म्हणतो हो, नक्की, बाय. ईशान म्हणतो बाय. ईशान निघून जातो. 2 आठवडे सहज निघून जातात. पुणे विमानतळावर विहान राठोड आणि दिया देसाई काव्य आणि ईशानला घ्यायला येतात. ईशान आणि काव्य विमानातून उतरून कारकडे येतात. त्यांच्यासोबत एक नवीन माफिया व्यक्तीही असतो, जो त्याच फ्लाईटमध्ये होता आणि त्याच शहरात राहतो. ईशान म्हणतो हाय विहान आणि दिया. विहान म्हणतो यो मॅन. दिया म्हणते हाय. विहान म्हणतो हॅलो काव्या. दिया म्हणते हॅलो काव्या. काव्या म्हणते हाय गाईज. विहान म्हणतो हॅलो काव्या. दिया म्हणते हॅलो. काव्या तुम्ही दोघं इथे आलेत, छान वाटलं तुम्हाला एकत्र पाहून, नाही का ईशान? ईशान म्हणतो हो. विहान म्हणतो तुझ्या चेहऱ्यावर नवीन चमक आहे रे काव्या. काव्या म्हणते खरंच, थँक्स विहान. ईशान म्हणतो विहान, तू तिच्याशी खोटं बोलणं थांबव. काव्या म्हणते काय म्हणालास ईशान? ईशान म्हणतो काही नाही, मी विचारत होतो विहान तू कसा आहेस, नाही का विहान? विहान राठोड म्हणतो नाही, तू म्हणालास ना की मी तिच्याशी खोटं बोलणं थांबवावं. ईशान म्हणतो विहान. काव्या म्हणते ठीक आहे, मी आता ईशानशी बोलणार नाही. ईशान म्हणतो शेवटी इतक्या दिवसांच्या लग्नानंतर मी शांत राहू शकतो. काव्या म्हणते मी तुझ्यासारखे अनेक डायलॉग ऐकले आहेत. रात्री कोणीतरी मिठी मारायला हवं तेव्हा सगळं आठवतं, वगैरे. चल दिया आपण मागे बसू. ती दिया देसाईला घेऊन कारच्या मागच्या सीटवर बसली. दुसरा माफिया व्यक्तीही मागेच बसला. ईशान म्हणतो काव्या हे खूपच एम्बॅरेसिंग होतं. तो गाडी चालवत म्हणाला. काव्या म्हणते मग काय? ईशान म्हणतो मी तुझा तिरस्कार करतो. काव्या म्हणते मी कधीच नाही म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करते. ईशान म्हणतो मग मी तुला लग्न का केलं? तो रागाने म्हणाला. काव्या म्हणते खरंच तुला मी इतकीच त्रासदायक वाटते? ईशान म्हणतो हो. विहान राठोड म्हणतो अरे रे, शांत व्हा दोघं. ईशान म्हणतो मी नेहमीच शांत असतो, तीच मला राग आणते. काव्या म्हणते मग तुला माझ्यावर प्रेमच करायला नको होतं? ईशान म्हणतो खरंच सांगतो, हे लग्न माझीच चूक आहे. काव्या जोरात म्हणाली. फार छान. तिने पुढे काहीच बोललं नाही आणि संपूर्ण प्रवासात शांत बसली. दिया आणि विहानही शांत होते. ईशान गाडी चालवत होता. काव्या खिडकीबाहेर पाहत होती. पुण्यापासून त्यांचं घर खरंच लांब होतं, त्यामुळे प्रवासातच ती झोपी गेली. मागे बसलेला माफिया सतत तिच्याकडे पाहत होता. ईशान कडक आवाजात म्हणतो पुन्हा तिच्याकडे पाहिलंस तर तुझं मांस फाडून बाजारात विकेन, समजलं का? तो खूप गंभीर स्वरात म्हणाला. दुसरा माफिया लगेच नजर फिरवतो. ईशान म्हणतो काव्या. तो जोरात ओरडतो. काव्या झोपेतून दचकन उठते. काव्या म्हणते काय झालं? ईशान काहीच बोलत नाही. काव्या डोळे चोळत पुन्हा खिडकी बाहेर पाहू लागते. थोड्याच वेळात त्या दुसऱ्या माफियाचं मुंबईकडचं घर आलं आणि तो उतरून गेला. आता फक्त ईशान, काव्या, विहान आणि दिया राहिले. ईशान म्हणतो काव्या. काव्या म्हणते काय आहे? ईशान हात पुढे करत म्हणाला हे घे. काव्या म्हणते का देतोयस मला? ईशान म्हणतो चावा घे आणि तुझा राग काढ. काव्या म्हणते का? तूच तर म्हणालास की तुला माझा राग येतो, नाही का? तूच तर म्हणालास की लग्न करणं तुझी चूक होती. ईशान थोडा थांबून म्हणाला ठीक आहे, सॉरी. काव्या म्हणते सॉरी का? हं, मीच तुला राग आणते ना, आणि तू इतका अभिमानाने म्हणालास की हे लग्न तुझी चूक आहे. वा. ईशान म्हणतो ठीक आहे, सॉरी, आता पटकन राग सोड. काव्या जोरात त्याच्या हाताला चावा घेते आणि सगळा राग बाहेर काढते. ईशान म्हणतो झाला का राग शांत? काव्या म्हणते हो. ईशान म्हणतो आता हस. काव्या हलकंसं हसते. ते दिया देसाईच्या घराजवळ पोहोचतात आणि तिला उतरवतात.
मग दोघं त्यांच्या मुंबईच्या घरी परत येतात. काव्य आत जाते आणि ईशान विहान पार्किंगमध्येच थांबतात. विहान म्हणतो, तू तिच्यावर खूप प्रेम करतोस, नाही का? ईशान म्हणतो, तसं काही नाही. विहान म्हणतो, खरंच? तू कधी कोणालाच सॉरी म्हणत नाहीस. मला पण नाही, बाबांनाही नाही. मग त्या माणसाला तू इतक्या रागाने धमकी का दिलीस? ईशान म्हणतो, जर कोणी तुझ्या बायकोकडे वाईट नजरेने पाहिलं तर तू काय करशील? विहान शांत राहतो. ईशान म्हणतो, आणि मी तिला चावा घेऊ दिला, कारण जेव्हा ती रागावते ना तेव्हा ती असंच करते आणि तिचा सगळा राग लगेच निघून जातो. विहान राठोड म्हणतो, तुला काव्याबद्दल खूप काही माहीत आहे. ईशान म्हणतो, हो नक्कीच. विहान म्हणतो, बरं मग तू थोडासा हस्बंड मटेरियल वाटतोस. ईशान म्हणतो, मी काही मटेरियल नाही, मला तसं म्हणू नकोस. विहान म्हणतो, अरे ते फक्त एक म्हण आहे. ईशान म्हणतो, तू आणि तुझ्या म्हणी. विहान म्हणतो, हो, काय करू. काही महिने असेच निघून गेले. विहान राठोड आणि दिया देसाई आपल्या मित्रांना मुंबईतील लग्नासाठी आमंत्रण देत होते. दिया फोनवर रागाने म्हणते, हा खूपच अन्याय आहे. तुला यावंच लागेल. मी तुला कित्येक वर्षांनी भेटतेय. तू नेहमीच बिझी असतेस. तू आली नाहीस तर मी तुझ्या लग्नालाही येणार नाही. थोड्या वेळाने ती फोन कट करते. विहान म्हणतो, का ओरडतेस? काय झालं? दिया म्हणते, ती माझी कझिन सिस्टर होती. ती माझ्या खूप जवळची आहे. मला सख्खे भावंड नाहीत म्हणून ती माझ्यासाठी लहान बहिणीसारखीच आहे. विहान म्हणतो, ठीक आहे, मग काय झालं? दिया म्हणते, ती म्हणते की ती येऊ शकत नाही. विहान म्हणतो, ठीक आहे, ती कदाचित बिझी असेल, आपण तिला डिनरसाठी बोलावू. दिया म्हणते, ठीक आहे. विहान म्हणतो, चला आता मुंबईतील मंदिरात जाऊन आपलं पहिलं आमंत्रण द्यायचं आहे. दिया म्हणते, हो. दोघं कारमध्ये बसतात आणि विहान मुंबईतील मंदिराकडे गाडी चालवायला लागतो. दियाला तिच्या वडिलांचा फोन येतो. हॅलो बाबा. हो, आम्ही मंदिरात जात आहोत. शेखर देसाई म्हणतात, छान. विहान ड्राईव्ह करतोय का? दिया म्हणते, हो. अचानक कारच्या खिडकीतून गोळी झाडली जाते. दिया आणि विहान दोघंही जोरात ओरडतात. विहान गाडी थांबवायचा प्रयत्न करतो पण गाडी घसरत जाऊन थांबते. विहान म्हणतो, दिया तू ठीक आहेस ना? दिया म्हणते, हो. तू? ती घाबरून श्वास घेत म्हणते. शेखरजी म्हणतात, दिया दिया. विहान, कोणी उत्तर द्या. दिया म्हणते, बाबा आम्ही ठीक आहोत. शेखर देसाई म्हणतात, देवाचे आभार, मी येतो. फोन कट होतो. दिया म्हणते, हे काय होतं विहान? विहान म्हणतो, मला माहीत नाही. तू गाडीतच थांब, मी पाहून येतो. दिया म्हणते, नाही, तू बाहेर जाऊ नकोस. विहान म्हणतो, काहीच होणार नाही. दिया म्हणते, मग मीही येते तुझ्यासोबत. विहान म्हणतो, दिया समजून घे. दिया म्हणते, तू समजून घे. विहान जोरात श्वास सोडतो. ठीक आहे, ये. दोघं गाडीतून उतरतात आणि पुढे चालू लागतात. तिथेच थांबा. मागून आवाज येतो. दियाच्या कपाळावर बंदूक रोखलेली असते. विहान म्हणतो, दिया. दिया म्हणते, तुम्ही कोण आहात? समोर एक नाही तर अनेक गुंड असतात. हलायचं नाही. मागून दुसरा गंभीर आवाज येतो. तो आवाज ईशानचा असतो. त्याच्यासोबत काव्य असते. काव्य इतर गुंड्यांना मारत असते तर ईशान दियाचं संरक्षण करत असतो. ईशान म्हणतो, बंदूक खाली टाका. गुंड म्हणतात, मी नाही केलं तर? तो वाक्य पूर्ण करण्याआधीच ईशान गोळी झाडतो. तो गुंड जागेवरच कोसळतो. दिया घाबरते. विहान म्हणतो, दिया तू ठीक आहेस ना? दिया म्हणते, हो. काव्या म्हणते, सगळं ठीक आहे ना? ईशान म्हणतो, हो. त्याचवेळी शेखरजी तिथे पोहोचतात. शेखरजी म्हणतात, दिया माझी मुलगी, तू ठीक आहेस ना? दिया म्हणते, हो बाबा, मी पूर्णपणे ठीक आहे. शेखरजी म्हणतात, देवाचे आभार. मी आधीच सांगितलं होतं, जर माफिया संबंधित काही त्रास असेल तर तो स्वतःपुरता ठेवा. माझ्या मुलीला त्यात ओढू नका, नाही का? आता अशा या माफिया कुटुंबात शेखरजी त्यांच्या मुलगी दियाचं लग्न आपल्या हिरोशी विहानशी करतील का, हे बघूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत या कथेचा आपला हा पहिला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.